या माहितीचे प्रायोजक आहेत गोविंद शिल्प ट्विन आलिशान बंगलो प्रकल्प, टाकळी रोड, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग। वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। उजनी आणि भीमा निरा खोरे अपडेट इथला पाऊस आणि धरणांची स्थितीवरच्या या संदर्भातली आपण माहिती सांगतोय। 4 जुलै 2024 सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारे उजनी धरण वजा 40.44% अशा स्थितीमध्ये आहे। 7 जून पासून जवळपास 20% धरण वधारलेलं आहे आणि धरणामध्ये दौंड मिसळणारी पाण्याची आवक जी आहे ती पाणलोट क्षेत्रातल्या पावसामुळे वाढलेली आहे। 4519 क्युसेकनं पाणी दौंड उजनी धरणात मिसळतंय, त्यामुळे धरण आणखीन वेगानं वधारणार आहे। दरम्यान मागील 24 तासांमध्ये धरणावर पावसाची नोंद नाही। या पावसाळी हंगामात एकूण 178 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। धरणातला एकूण पाणीसाठा हा 41.99 टीएमसी म्हणजे 42 टीएमसी इतका आहे। धरण मृत साठ्यामध्ये असून ते उपयुक्त पाणी पातळीत भरण्याकरता अद्यापही 21.67 टीएमसी पाण्याची गरज आहे। मागील 24 तासांमध्ये काही धरणांवर भीमा खोऱ्यामध्ये आणि घाटमाथ्यावर पावसाची नोंद झालेली आहे। सर्वाधिक पाऊस टेमघर धरणावर 52 मिलीमीटर, मुळशीवर 42 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। याचबरोबर पावनावर 10, वडीवर 11 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। निरा खोऱ्यातही पाऊस सक्रिय आहे। गुंजवणी प्रकल्पावर 46 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। निरा देवघर धरणावर 10 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। दरम्यान मागील 2-3 दिवसापासून जो पाऊस सुरू आहे घाटमाथा आणि भीमा निरा खोऱ्यामध्ये, त्यामुळे धरणांची स्थिती ही आता वधारू लागलेली आहे आणि चांगली गोष्ट आहे। भीमा खोऱ्यातील धरणं भरल्यानंतरच उजनीला पाणी मोठ्या प्रमाणात मिळतं। तर आपण धरणांची स्थिती पाहूया। घोड उपखोऱ्यातील जे पिंपळगाव जोगे धरण आहे ते अद्यापही मृत साठ्यामध्ये ते 0% आहे। माणिकडो 2.96, येडगाव 31.18, वडज 3.87, डिंभे 4.73, घोड 5.78, विसापूर 20.65, चिलेवाडी 13.90 मिलीमीटर। भीमा उपखोऱ्यातील कलबोडी प्रकल्प 21.54%, चासकमान 8%, भामासखेड 14.24%, वडीवळी 33.40, आंध्रा 22.61%, मुळा मोठा उपखोऱ्यातील पवना प्रकल्प 18.72%, कासारसाई 26%, मुळशी 8%, टेमघर 7.19, वरसगाव 10.77, पानशेत 22.18 आणि खडकवासला धरण हे 42.34% भरलेलं आहे। निरा खोऱ्यातील गुंजवणी धरण 20.91%, निरा देवघर 12.66, भाटघर 15.27, वीर 27.09% इतकं भरलेलं आहे। नाझरे प्रकल्प हा मृत साठ्यामध्येच आहे, अद्याप 0% आहे। उजनी वजा 40.44% अशा स्थितीमध्ये आहे। मागील 2-3 दिवसापासून चांगला पाऊस भीमा निरा खोरे घाटमाथ्यावर पडतो आहे, त्यामुळे भीमा खोऱ्यातील धरणं आता हळूहळू भरण्यास सुरुवात झाली आहे। ही धरणं भरल्यानंतर उजनीला जी पाणी देऊ शकतात धरणं, त्यातून पाणी सोडलं जातं आणि यामुळे महाकाय मोठा प्रकल्प असणारा उजनी धरण हे मग वेगानं भरतं। अद्यापही उजनी धरण हे मागच्या 7 जून पासून हळूहळू का होईना पण 20% वधारलेला आहे। गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील बोर्ड पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर।